चिंतामणी गणपतीमध्ये मोदक वाटपाला सुरुवात झालेली आहे। मी सध्या मुख्य मंदिराच्या परिसरामध्ये उभा आहे आणि या बाजूला जर पाहिलं तर देशभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या चिंतामणी गणपतीच्या दर्शनाला भाविकांनी 4 किलोमीटर रांगा लावलेल्या आहेत। इथे भाविकांना या ठिकाणी दर्शनाच्या अगदी 5 मिनिटं मोदकाचं वाटप करण्यात येत आहे आणि त्यानंतर भाविक पुढच्या 5 मिनिटांमध्ये चिंतामणीचं दर्शन घेतात आणि बाप्पाला नवस देखील बोलतात। काही महिला भाविक या मोदक देखील सोबत घेऊन आलेल्या असतात। ज्या महिलांचा नवस पूर्ण झाला अशा महिला या ठिकाणी मोदक घेऊन येतात। आपल्या सोबत जो मोदक वाटप करणारे काही भक्त आहेत, भाविक आहेत, आपण त्यांना विचारूयात। कुठून आला तुम्ही? हातगावरून। कुठून आला? काय मागितलं गणपती बाप्पाकडे? आहे मुलाला मुलगा व्हावा यासाठी मागितलेलं आहे। मुलाला मुलगा, तुम्ही काय मागितलं? काही नाही, आणखी आणि जायचं मागं। कुठून आले तुम्ही? चंद्रसेना बरं, मोदक कशासाठी घेता? नवसासाठी। मोदक कशाला घेतला? नवसासाठी। या सगळ्या भाविकांच्या या ठिकाणी बोलक्या प्रतिक्रिया होत्या। इकडच्या बाजूला अजूनही रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर कालपासून या सगळे भाविक जे आहेत ते रांगेमध्ये लागलेले आहेत। पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, त्यासोबत हिंगोली नगर परिषदेनं चोख अशी या ठिकाणी व्यवस्था केल्याचं पाहायला मिळत आहे आणि गणरायाला निरोप देताना हिंगोलीमध्ये उत्साह असल्याचं पाहायला मिळत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।